तर नमस्कार मित्रांनो, मी स्वागत करतो तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खरं तर आजचा जो व्हिडिओ आहे तो मला तुमच्या कमेंट्समधूनच मिळाला आहे. कारण का मी जेव्हा विद्यार्थ्यांचे जेव्हा मला कॉल्स येतात, टेलिग्रामवर मेसेज येतात किंवा WhatsAppवर जेव्हा मेसेज येतात, त्यावेळी त्यांचा पहिला प्रश्न असा असतो, की दादा मला फिजिक्सचे MCQज आहेत ते जरा सॉल्व्ह होत नाही आहेत किंवा फिजिक्सचे MCQज सॉल्व्ह करताना मला अडचण येत आहे. त्यामुळे मला असं वाटलं, की हा व्हिडिओ बनवणं खूप गरजेचं आहे. कारण का फिजिक्समध्येच विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॉब्लेम्सला सामोरे जावं लागतंय. की काही जणांना MCQ सॉल्व्ह होत नाहीत, काही जणांना MCQ सॉल्व्ह होतात परंतु त्या कन्सेप्ट अप्लाय करता येत नाहीत, काही जणांना फॉर्म्युलाज अप्लाय करता येत नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की हा व्हिडिओ आज तुमच्यासाठी नक्कीच उपयुक्त होणार आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट समजून घेऊया की फिजिक्समध्येच विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम्स फेस का करावे लागतात. यासाठी मी माझं स्वतःचं एक एक्झाम्पल तुमच्यासमोर आज शेअर करणार आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे मला फिजिक्समध्ये मार्क्स होते 50 पैकी मला 35 मार्क्स फिजिक्समध्ये मिळाले होते. माझं पर्सेंटाईल होतं ते मला वाटतं 99.28 याच्या आसपास मला फिजिक्समध्ये पर्सेंटाईल्स मिळाले होते 35 मार्क्सवर. त्यानंतर मला केमिस्ट्रीमध्ये मार्क्स होते 43 मार्क्स होते 50 पैकी. मला पर्सेंटाईल जे होतं ते होतं 98. म्हणजे जर तुम्ही दोघांचा जर डिफरन्स पाहिलात तर तुम्हाला लक्षात येईल की 35 मार्क्समध्ये 99.28 इतकं पर्सेंटाईल मिळाले आणि मला 43 मार्क्स मिळालेत 50 पैकी केमिस्ट्रीमध्ये, परंतु जे पर्सेंटाईल आहे ते आहे 98. असं का झालं? तर याचा अर्थ तुम्हाला सांगायचा आहे, पहिली गोष्ट फिजिक्स हे फक्त तुम्हालाच नाही तर सगळ्यांनाच थोडं कम्पॅरेटिव्हली डिफिकल्ट जातं. असं मी म्हणत नाही आहे, मी तुम्हाला काही डिमोटिवेट करत नाही आहे, परंतु मी जी ॲक्च्युअल रिॲलिटी आहे ती तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घेतलं पाहिजे की फिजिक्सच विद्यार्थ्यांमध्ये फिजिक्समध्ये इतके मार्क्स कमी असून सुद्धा इतके पर्सेंटाईल्स कसे काय तयार झाले. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या, ज्यावेळी आपण फिजिक्स आणि केमिस्ट्री 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन्स ज्यावेळी सॉल्व्ह करायला बसतो त्यावेळी पहिल्यांदा जास्तीत जास्त विद्यार्थी हेच प्रयत्न करतात की आपला पहिला पेपर हा केमिस्ट्रीने सॉल्व्ह करावा. मी सुद्धा माझा जो फर्स्ट अटेम्प्ट म्हणजे मी जेव्हा फर्स्ट CET दिली होती ह्या वर्षीच्या आधी, त्यावेळी मी केमिस्ट्रीपासूनच सुरुवात केली होती. कारण का सुरुवात आपण जरा सोप्या गोष्टीने करतो आणि नंतर शेवटी आपण जातो असं की अवघड गोष्टीकडे जातो. त्यामुळे मला असं वाटतं की जास्तीत जास्त विद्यार्थी आतासुद्धा तुमच्यापैकी हे पहिल्यांदा केमिस्ट्री सॉल्व्ह करणार असतील आणि नंतर फिजिक्सला टॅकल करणार असतील. परंतु ज्यावेळी तुम्ही एक गोष्ट लक्षात नोटीस केली की नाही मला माहीत नाही, परंतु मी ती नोटीस केली होती माझ्या फर्स्ट अटेम्प्टला आणि त्यानंतर मी त्यात सुधारणा केली की ज्यावेळी आपण पहिल्यांदा इझी चॅप्टर्स किंवा इझी टॉपिक केमिस्ट्री सोडवायला स्टार्ट केलो आणि नंतर ज्यावेळी आपण 35 किंवा 30 किंवा 40 मिनिटांमध्ये फिजिक्स सोडवायला स्टार्ट करतो, त्यानंतर एकतर ते फिजिक्सचे क्वेश्चन्स कम्पॅरेटिव्हली जरा टफ असतात. त्यात आपल्याकडे समोर एक घड्याळ असतं जे सारखं टिक टिक करत असतं, म्हणजे जो टायमर असतो तो स्टार्ट झालेला असतो आणि त्यामुळे आपला जो स्ट्रेस असतो माइंडवरचा तो इतका वाढतो की आपल्याला ते क्वेश्चन्स येतात जे क्वेश्चन्स आपण घरी सॉल्व्ह केलेले असतात, परंतु ते त्या एक्झाम हॉलमध्ये सॉल्व्ह होत नाहीत. याचा अर्थ काय? फक्त तो विषय अवघड आहे आणि तो तुम्ही शेवटला सॉल्व्ह केला, शेवटच्या मिनिटामध्ये तुम्ही त्याला टॅकल करू शकत नाहीत. ही चूक मी सुद्धा माझ्या फर्स्ट अटेम्प्टमध्ये केली होती. त्यामुळे मी त्यावर ओव्हरकम करण्यासाठी काय केलं, तर मी ज्यावेळी या पहिल्या 90 मिनिटामध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री सॉल्व्ह करताना स्टार्टिंग मी फिजिक्सपासून केली होती. झालं असं की मी पहिल्या 45 ते 50 किंवा 55 मिनिटामध्ये ॲटलिस्ट मी जास्तीत जास्त मॅक्झिमम 55 मिनिटांमध्ये माझा जो पहिला होता तो फिजिक्सचा पेपर मी कव्हर करून टाकला आणि त्यावेळी आपला जो माइंडवरचा जो स्ट्रेस असतो तो कम्पॅरेटिव्हली थोडा कमी असतो. त्यामुळे मी सुद्धा त्यावेळी फिजिक्सचे चांगले प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकलो आणि मला 50 पैकी 35 मार्क्स मिळाले आणि पर्सेंटाईल मात्र 99.28 मिळाले. आणि झालं असं की नंतरच्या काही मिनिटांमध्ये मी केमिस्ट्री कम्पॅरेटिव्हली इझी होता, त्यामुळे मी जो केमिस्ट्रीचा जो इझी सब्जेक्ट आहे तुम्ही आरामात कोणत्याही स्ट्रेसमध्ये टॅकल नक्कीच करू शकतो. त्यामुळे मी केमिस्ट्रीला थोडं कम्पॅरेटिव्हली बाजूला दिलं होतं. आता प्रश्न हा तयार होतो की विद्यार्थ्यांना MCQज का सॉल्व्ह होत नाहीये. तर मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जर तुमचे MCQ सॉल्व्ह होत नाहीत तर तुमच्या नक्कीच प्रिपरेशनमध्ये काही ना काहीतरी चुका आहेत किंवा तुमच्या प्रिपरेशन योग्य डायरेक्शनने का होत नाही आहे. याचा अर्थ काय? तुम्ही पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत, तुमची थिअरी परफेक्ट केली पाहिजे. कारण का जर तुमची थिअरीज परफेक्ट नसेल तर तुम्ही पुढचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स किंवा जे कन्सेप्ट्स आहेत तर तुम्ही युजच कुठे करणार आहात. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही पहिल्यांदा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करायला नक्कीच प्रयत्न करा. तर कन्सेप्ट कुठे क्लिअर करायच्या, मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे की कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी स्वतः अलक पांडे सरांचं फिजिक्सवाला हे यूट्यूब चॅनल वापरायचो. त्याचे जे जुने व्हिडिओज आहेत जे अलक पांडे सरांनी स्वतः बनवले आहेत ते मी तुम्हाला प्रिपेअर करायला नक्कीच सांगेल. मित्रांनो, एक लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही जर कोणताही एखादा चॅप्टर्स तुम्ही जर पिकअप केला, म्हणजे जर इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये जर तुम्हाला कॅपॅसिटर ही कन्सेप्ट जर समजत नसेल
येईल तर तुम्ही ते नक्कीच व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. कारण का लक्षात घ्या, ज्या चॅप्टर्स म्हणजे जे हायली वेटेज चॅप्टर्स आहेत त्यातून तुम्ही एखादाही पार्ट स्किप करू नये असा मला वाटतो. त्यामुळे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी नक्कीच यूट्यूब चॅनल्सची मदत घेऊ शकता. परंतु एवढा लक्ष द्या की यूट्यूब चॅनलवर तुमचा जास्तीत जास्त वेळ जाणार नाही. कारण का कन्सेप्ट क्लिअर करायच्या नंतर तुम्ही जास्तच ॲडिक्ट होऊन बसाल आणि यूट्यूबचा कुठे गैरवापर व्हायला नको असं मला वाटतं. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी यूट्यूब चॅनल नक्कीच प्रेफर करू शकता. आता पुढचा राहिला की न्यूमरिकल्स सॉल्व का होत नाहीत. तर न्यूमरिकल्ससाठी तुम्ही जास्तीत जास्त MCQ सॉल्व केली पाहिजेत. आता MCQज कशी सॉल्व करायची किंवा किती MCQज एका चॅप्टरवर सॉल्व करायची, तर मित्रांनो मी पुढे हे सांगणारच आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे हाय वेटेज चॅप्टर्स आपल्याला 12th किंवा 11th किती आहेत ते पाहूया. एक क्वेश्चन्स मला कमेंट सेक्शनमध्ये नेहमी मिळतो की दादा 11th माझं वेस्ट झालं आहे किंवा 11th मी प्रॉपर तयारी केली नाही आहे आणि आता मी 12th 11th चॅप्टर कसे करू. पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे, जर तुमचं टार्गेट अबोव 97% किंवा 98%च्या वर असेल तर तुम्ही 11th चांगलं करणं खूप गरजेचं आहे. ते स्किप अजिबात करू नका. आणि जर तुम्ही एक ॲव्हरेज स्टुडंट आहात तर तुम्ही 11th स्किप करू शकता. आता मला वाटतं की तुम्ही 11th करू नका अजिबात. कारण का ज्यावेळी तुम्ही पूर्ण फोकस देऊन 12thचा सिलेबस कंप्लीट कराल त्यानंतर तुम्ही 11thवर फोकस करा. मी सुद्धा माझे शेवटचे काही दिवस होते ज्यावेळी मॉक टेस्ट मी द्यायचो, त्या मॉक टेस्टच्या दरम्यान मी 11चे चॅप्टर्स कव्हर अप केले पाहिजे. आणि 11चे चॅप्टर्स फिजिक्समध्ये जर पाहाल तर प्रत्येक चॅप्टर्समधून तुम्हाला फक्त एकच क्वेश्चन येणार आहे. फक्त ऑप्टिक्स आणि लॉज ऑफ मोशन ह्या 2 चॅप्टर्समधून तुम्हाला प्रत्येकी 2 क्वेश्चन्स येणार आहेत. त्या चॅप्टर्समधून तुम्ही फक्त PYQच करू शकता. त्यामुळे 11th इतकं पण मनावर किंवा जास्त तुम्ही प्रेफर करू नका सध्या तरी. 11th फक्त 12thवर फोकस करा. तर 12thचे सुद्धा काही हाय वेटेज चॅप्टर्स आहेत ज्यातून तुम्हाला 3 क्वेश्चन्स पिकअप करू शकतात. म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही पाहिलं तर रोटेशनल डायनॅमिक्स आहे, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स आहेत, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस, थर्मोडायनॅमिक्स आहे, त्यानंतर इलेक्ट्रोस्टॅटिक्स आहे, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे, स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स आहेत. हे चॅप्टर्स तुम्ही अजिबात स्किप करू नका. कारण काही हायली वेटेज चॅप्टर्स आहेत यातून जास्तीत जास्त MCQज येतात आणि इझी सुद्धा MCQज आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की हे चॅप्टर्स अजिबात स्किप करू नका. त्यानंतर असेही काही चॅप्टर्स आहेत जे खूप इझी आहेत आणि ज्याची क्वेश्चनची जी लेवल असते ती मॉडरेट ते इझी या लेवलमध्ये येते आणि ते अजिबात स्किप करू नका. ते हायली वेटेज नक्कीच नाही आहेत परंतु ते इझी आहेत. म्हणजे त्यामध्ये जर तुम्ही पाहाल तर त्यामध्ये पहिला चॅप्टर आहे तो स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लिय आहे, त्यानंतर सेमी कंडक्टर्स आहे, त्यानंतर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस. कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये जे फॉर्म्युलाज आहेत ते फक्त पाठ करून जा. त्यावर हमखास 2 ते 3 क्वेश्चन्स हे नक्कीच असणार आहेत. म्हणजे स्टीफन्स लॉ असेल, त्यानंतर रूट मीन स्क्वेअर व्हेलॉसिटी यांचे जे फॉर्म्युलाज आहेत ते तुम्ही नक्की पाठ करून जा. यावर नक्कीच क्वेश्चन्स असतील. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्स हा तर केमिस्ट्रीला सुद्धा आहे आणि फिजिक्समध्ये सुद्धा आहे. त्यामुळे डायनॅमिक्समध्ये तुम्ही विशेष लक्ष द्या. त्यानंतर थर्मोडायनॅमिक्समध्ये जो फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स आहे तो परफेक्ट करा. त्यावर जास्तीत जास्त क्वेश्चन्स विचारले जातात. त्यानंतर ऑसिलेशन्स हा कम्पॅरेटिव्हली जरा डिफिकल्ट जातो विद्यार्थ्यांना ऑसिलेशन्स हा चॅप्टर करताना. पण तुम्ही सांगितले जर तुम्हाला कन्सेप्ट जर समजत नसेल तर तुम्ही नक्कीच यूट्यूब चॅनल प्रेफर करू शकता. आणि असेही काही चॅप्टर्स आहेत जर कम्पॅरेटिव्हली विद्यार्थ्यांना जरा अवघड जातात. अशा चॅप्टरमध्ये जर तुम्ही पाहाल तर इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आणि रोटेशनल डायनॅमिक्स हे 2 चॅप्टर्स जरा विद्यार्थ्यांना अवघड जातात. परंतु मॅक्सिमम जे MCQज आहेत ते या चॅप्टर्समधून आलेले आहेत. मला असं वाटतं की रोटेशनल डायनॅमिक्समधून तुम्ही फक्त आणि फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया जरी काढायचं जरी शिकला तर तुमचे 2 क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातील. आणि एवढे पण हायली किंवा डिफिकल्ट क्वेश्चन्स या चॅप्टर्समधून विचारले जात नाही. मला वाटतं या चॅप्टरचं वेटेज जे 3 क्वेश्चन्स या चॅप्टर्समधून येणार आहेत. त्यामुळे हायली वेटेज चॅप्टर्स मी जे आता सांगितले ते अजिबात स्किप करू नका. या चॅप्टर्समधून तुम्हाला 3 क्वेश्चन्स विचारण्यात येणार आहेत आणि काय माहीत कोणता क्वेश्चन्स तुम्हाला सोपे सुद्धा मार्क्स देऊन जाईल. त्यामुळे हे चॅप्टर्स आहेत ते अजिबात स्किप करू नका. आता दुसरी गोष्ट MCQज किती सॉल्व करायचे. तर मित्रांनो ज्यावेळी मी MCQज सॉल्व करायचो त्यावेळी मी चॅप्टरच्या वेटेजनुसार जास्तीत जास्त MCQज सॉल्व करायचा प्रयत्न करायचो. म्हणजे जर आता मी जे चॅप्टर्स सांगितले त्यातून आपल्याला 3 क्वेश्चन्स येणार आहेत तर मी ज्यातून म्हणजे PYQज प्लस MCQज मिळून हार्डली मी 150 क्वेश्चन्स मी MCQज सॉल्व करायचो. आणि मला पहिली गोष्ट आता सगळ्यांना एक सांगायचं आहे ती म्हणजे PYQजला अतिशय जास्त महत्त्व द्या. कारण का आताचा जो वेळ आहे त्यामध्ये तुम्ही जास्तीत जास्त PYQच सॉल्व करा आणि ते परत परत रिवाईज करा. मी माझ्या प्रिपरेशनमध्ये एंड टाईमला किंवा आपल्या जेव्हावेळी आता बोर्ड्सची प्रिपरेशन तुमची नक्कीच चालू असणार आहे त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे PYQजला जास्त महत्त्व द्या. कारण का MST CETमध्ये कोणत्या प्रकारचे जर क्वेश्चन्स विचारले जातात, क्वेश्चनची टफनेस काय असते किंवा मॉडरेट काय असते, मॉडरेट लेवलचे असतात का. मला सुद्धा नेहमी कमेंट सेक्शनमध्ये किंवा इतरत्र विचारलं जातं की दादा क्वेश्चनची लेवल कशी असते. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की तुम्ही PYQज पहा. PYQज जसे असतात काही PYQज तर रिपीटसुद्धा होतात
परंतु PYQची जी लेवल आहे त्याच धर्तीवर तुमचे हे क्वेश्चन्स असणार आहेत. त्यामुळे PYQs प्लीज पुन्हा एकदा रिपीट करा, ते सतत रिवाईज करत जा. त्याचे जे मेथड्स आहेत त्याच पुढचे यावर्षी सुद्धा CETला काही वेगळे येणार नाही आहे. ज्या मेथड्स तुम्ही PYQsमध्ये सॉल्व्ह करणार आहेत त्याच मेथड्स यावेळी सुद्धा रिपीट होणार आहेत. त्यामुळे मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की PYQsला जास्त महत्त्व द्या. मी सुद्धा PYQsला खूप महत्त्व दिलं होतं. PYQs मी सतत सॉल्व्ह करायचो, रिवाईज करायचो, त्याच्या मेथड्स लक्षात ठेवायचे, फॉर्म्युलाज रट्टा मारायचो. त्यामुळे मला वाटतं की PYQs खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहेत फिजिक्स या विषयामध्ये. आता पुढची गोष्ट म्हणजे फिजिक्स विषयासाठी एक स्पेशल ॲडवाईस मी तयार करायचो आणि माझ्या मित्रांनी सुद्धा एका मला सांगितलं की फिजिक्ससाठी मी सुद्धा शॉर्ट नोट्स वापरायचो. कारण का होतं असं की ज्यावेळी आपली एक्झाम उद्या आहे त्याआधी आपल्याला पूर्ण सिलेबस रिवाईज नाही करू शकत. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळी तुम्ही आत्ता सध्या ज्यावेळी एखादा चॅप्टर रिव्हिजन करत असाल त्यावेळी तुम्ही काय करा, शॉर्ट नोट्स तयार करा. या शॉर्ट नोट्स काय असतात आणि फॉर्म्युला शीट्स काय असतात. फॉर्म्युला शीट्समध्ये केवळ तुमचे चॅप्टर वाईज फॉर्म्युलाज असतात. मी माझे स्वतःचे फॉर्म्युलाज सुद्धा तुमच्यासोबत शेअर केलेलेच आहेत. परंतु मला असं वाटतं की या शॉर्ट नोट्समध्ये तुम्ही काय करा, तर ज्या इम्पॉर्टंट कन्सेप्ट्स आहेत त्या कन्सेप्ट त्या शॉर्टमध्ये लिहायचा प्रयत्न करा. एक शीट घ्या, त्यावर एखादी कन्सेप्ट घ्या, म्हणजे मुवमेंट ऑफ इनर्शिया घ्या, त्यानंतर त्या डायग्रॅम्स असतील म्हणजे सिलेंड्रिकल असतील, सिलेंड्रिकलचा मुवमेंट ऑफ इनर्शिया रिंगचा असेल, त्यानंतर डिस्क असेल, या सगळ्या आकृत्या काढा. त्यानंतर त्यांच्या मुवमेंट ऑफ इनर्शियाच्या खालतीच मेन्शन करा. हा फॉर्म्युले खूप महत्त्वाचा रोल प्ले करणार आहे ज्यावेळी तुमची एक्झाम जवळ येईल त्यावेळी. मी सुद्धा माझे सुद्धा स्वतःचे मी फॉर्म्युला शीट्स आणि शॉर्ट नोट्स मी स्वतः तयार केल्या होत्या आणि याचा फायदा मला ज्यावेळी एक्झाम टाईमला प्रिपेअर करायला कमीत कमी वेळात माझं रिव्हिजन झालं होतं. त्यामुळे शॉर्ट नोट्स तयार करायला आत्तापासूनच स्टार्ट करा. आणि मी सांगितलं आहे की चॅप्टर वाईज मॉक टेस्ट द्यायला तुम्ही नक्कीच स्टार्ट करा. परंतु आता बोर्डाच्या एक्झामच्या तयारीमुळे काही जणांना नक्कीच हे अवघड जात ना, परंतु चॅप्टर वाईज मॉक टेस्टसुद्धा तुम्ही द्यायला पाहिजेत. तिसरी गोष्ट म्हणजे सांगितले की शॉर्ट नोट्स आणि फॉर्म्युला शीट्स हे डेली रिवाईज झाले पाहिजेत. रात्री झोपताना ॲटलिस्ट 1 तास ते फॉर्म्युलाज किंवा फक्त नजर फिरवा. आणि तुम्हाला काही डेली रिवाईज होत नसेल तर 2-3 दिवसात तुम्ही नक्कीच रिवाईज करू शकता. दुसरी गोष्ट म्हणजे कन्सेप्ट क्लिअर करायचा अतिशय प्रयत्न करा आणि त्यावर प्रत्येक कन्सेप्टवर ॲटलिस्ट 5 वेगवेगळे डिफरंट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. की होतं असं की आपण एकच प्रकारचे सतत तेच प्रॉब्लेम ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो त्यावेळी आपली जी मेंटॅलिटी असते ती फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवते की हाच प्रॉब्लेम जसाच तसा येतो की काय. असं होता कामा नये. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे 5 डिफरंट प्रॉब्लेम्स ज्यावेळी तुम्ही एखाद्या कन्सेप्टवर सॉल्व्ह कराल त्यावेळी तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये कळेल की ह्या प्रकारचा जरी क्वेश्चन आला तरी मी याला टॅकल करू शकतो आणि एक कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये सुद्धा तयार होईल. त्यामुळे मित्रांनो, फिजिक्ससाठी नक्कीच मला वाटतं की फिजिक्ससाठी थोडं तुम्हाला कष्ट करावे लागणार आहे. परंतु एक तुमचा जो फिजिक्ससाठी एक बेनिफिट आहे की कमी मार्क्समध्ये सुद्धा जास्त पर्सेंटाईल मिळू शकतात फिजिक्स या विषयामध्ये, जे तुम्हाला केमिस्ट्रीमध्ये मिळणार नाहीत, मॅथ्समध्ये मिळणार आहेत, परंतु फिजिक्समध्ये सुद्धा मिळू शकतात. हा एक प्लस पॉईंट आहे फिजिक्स या विषयाचा. त्यामुळे फिजिक्ससाठी कृपया घाबरू नका. MCQ सॉल्व्ह होत असतील तर पुन्हा प्रयत्न करा. कारण का MCQ सॉल्व्ह होण्यासाठी सराव, रिव्हिजन आणि रुटीन हे 3 फॅक्टर खूप महत्त्वाचे आहेत. ज्यावेळी तुम्ही MCQचा जास्तीत जास्त सराव कराल, जास्तीत जास्त रिव्हिजन कराल आणि रुटीन म्हणजे स्वतःचं टाईम टेबल, की एकच विषय आपण घेऊन बसायचं नाही, तिन्ही विषयांना समान मार्क्स दिलेले पाहिजे, समान वेळ दिला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की फिजिक्स या विषयावर म्हणजे मी स्वतः ज्या स्ट्रॅटेजीज वापरल्या होत्या त्या मी आज तुमच्यासोबत शेअर केल्या आहेत. जर तुम्हाला काही स्ट्रॅटेजी आवडली असेल तर तुम्ही नक्कीच त्या इम्प्लिमेंट करू शकता. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, शॉर्ट नोट्स, फॉर्म्युला शीट्स आणि मॅक्सिमम MCQs, PYQs या 4 गोष्टी तुम्हाला फिजिक्समध्ये नक्कीच मदत करू शकतात तुम्हाला स्कोर वाढवण्यासाठी. आणि काही जणांचे तर व्हिडिओ असे असतात की हाऊ टू स्कोर फिजिक्स इन हाऊ टू स्कोर 45+ मार्क्स इन फिजिक्स. हे सगळे व्हिडिओज तुम्हाला नंतर मी त्यांची रियालिटी सांगणारच आहे की 45हून अधिक मार्क्स कसे मिळवायचे, 40हून. मित्रांनो, ही रियालिटी खूप वेगळी असते. ज्यावेळी आपण प्रिपेअर करतो तुम्हाला नंतर समजेल. अजून व्हिडिओ यायचे आहेत की इतक्या कमी दिवसात इतके पर्सेंटाईल्स कसे स्कोर करायचे. मित्रांनो, हार्डवर्क शिवाय तुम्हाला पर्याय नाही, अजिबात नाही आहे. त्यामुळे हार्डवर्क हेच तुम्हाला कोणताही विषय असू द्या, तुम्ही कोणतेही काम देत, देर इज नो शॉर्टकट. कळलं काय? त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही शॉर्ट नोट्स, PYQs हे फिजिक्ससाठी फार उपयुक्त ठरणार आहे. तर मित्रांनो, मी पुढच्याच व्हिडिओमध्ये केमिस्ट्री आणि मॅथमॅटिक्स या दोन्ही विषयावरती म्हणजे मी माझी स्ट्रॅटेजीज काय होती, तुम्हाला कशा प्रकारे तयारी केल्या पाहिजे यावर नक्कीच व्हिडिओ बघणार आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही नक्की मला कळवा. तुम्हाला जर कोणत्या विषयावरती व्हिडिओ हवा असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, जर तुम्हाला MST CET निगडीत किंवा तुमचे काही प्रॉब्लेम्स असतील, डाऊट्स असतील तर मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे आणि मी या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा व्हॉट्सॲप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंक देतोय. त्यावरती तुम्ही जॉईन व्हा. तुम्ही मला कधीही कॉन्टॅक्ट करू शकता. काही डाऊट्स असतील तर मी नक्कीच क्लिअर करायचा प्रयत्न करेन. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा.
चॅनलला तो आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया. धन्यवाद.